प्रकाश महाजन जे प्रमोदजी महाजनांचे बंधू आहेत, काल दिवसभर मीडियावर तो प्रकाश महाजन विरुद्ध नारायण राणे विषय चालला होता. मला माहीत नव्हतं की परवाच्या दिवशी त्यांनी काहीतरी पोस्ट टाकली आहे नितेश राणेबद्दल आणि फेसबुकवर नारायण राणेने धमकी दिली त्यांना, तुला उलटी करायला लागण्याकडे. मला काही तेवढं माहीत नव्हतं, मी माझ्या कामात बिझी होतो. मग काल दिवसभर धमकी वगैरे हे सगळं चाललं होतं. तर नेमका विषय समजून घेण्यासाठी मी प्रकाश महाजनांना फोन केला. बाबा नेमका काय विषय आहे. मग त्यांनी मला सगळ्या लिंक्स पाठवल्या आणि मी तोपर्यंत व्हिडिओवर बघत होतो की काय चाललं आहे त्यांचं. त्यांनी गाडीने क्रांती चौकमध्ये गेलेले आहेत, पोलीस त्यांच्याकडे पोहोचलेले आहेत, असं सगळा चालला होता प्रकार. आणि मग दुपारी राणेंनी पत्रकार परिषद घेतली, सांगितलं की ते काही निवडून आलेले नाही आहेत, माझा मुलगा 3 वेळा निवडून आलेला आहे, उलटी करायची म्हणजे मग तू खाजगीमध्ये मी तुला सांगतो काय त्याचा अर्थ आहे, आणि मी 60 वर्ष राजकारणात आहे आणि मला काय बोलण्यासारखा लायकीचा माणूस नाही, असं तसं ते परत त्याची नेहमीची ते प्रेस कॉन्फरन्स राणेंची लोकांना दमात घेणं. त्या माणसाचा तो एक टेम्परामेंट आहे. आता वय झालं की माणूस थोडासा बोलण्यामध्ये याच्यात सुधारतो, पण राणेंमध्ये काही तसा सुधार झालेला नाही. राणेंचा तो दुसरा मुलगा जो आहे ना, जो दाढी आणि पांढरा शर्टवाला निलेश राणे, हे निलेश आणि नितेश नेहमी घोटाळा होतो, तो सोबत बोलतो. आणि त्यांनी परवा त्याच्या भावाला पण सांगितलं की जरा नीट बोलत जा. पण ते काय झालं आहे की उद्धव ठाकरेच्या विरुद्ध जी भाषा वापरायला पाहिजे भाजपच्या लोकांना ती वापरता येते. आशिष शेलार असो किंवा फडणवीस, मग त्यांना हा राणेंचा जो छोटा राणे आहे, जो भाडोत्री हिंदुत्ववादी म्हणतो मी, भगवे वस्त्र घालायचे, मुसलमानांना शिव्या द्यायच्या, धमक्या द्यायच्या, म्हणजे काय बोलणार आता त्याच्यावर. म्हणजे हा जो मंत्री आहे नितेश राणे का निलेश राणे, हू एव्हर इट इज दिस फेलो, मी कधी यांच्या उंचीवर नेपाळाशी शिवीगाळ कधी केली नाही, कधी कोंबडी चोराची भाषा कधी वापरलेली. 25 वर्षापूर्वी हा पोरगा शेंबडा पोरगा म्हणजे चित्रविचित्र राहायचा. बाळासाहेब ठाकरे सांगितलं म्हणून यांच्या दोन्ही मुलांना मी वाचवलं आहे, यांच्या मत्सर्गात कमी होऊन प्रयोग केलेले आहे, त्यांना काउन्सिलिंग केलेलं आहे. आता हे लोक हिंदुत्वादी करून फिरत आहेत आणि शिवेगाळ करत आहेत, मशिदीत घुसू, हे करू ते करू. बाबा नागपूरमध्ये एवढी दंगल झाली, तू कुठे होता मग? त्या मालेगावमध्ये काहीतरी अवैध बांधकाम तोडलं मशिदी कुठंतरी, तर त्याच्यावर दाखवलं त्याने की बघा आम्ही कसं करतो काय वगैरे. ते मी हिंदुत्वादी लोकांचा गब्बर सिंग आहे. काय ही भाषा आहे. म्हणजे फडणवीस साहेब, तुम्हाला हा कलंक आहे हा माणूस. आणि असा माणूस मंत्रिमंडळात राहू कसा काय शकतो? मला तुम्ही सांगा. आमदार तर राहायलाच नाही पाहिजे, मंत्रिमंडळात कसं काय राहू शकतो मला सांगा. गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन करणार नाही, जात धर्म पंथ. काय भाषा आहे. त्या अबू आझमी काय बोलतो, तो काय बोलतो, हा विषय सोडून द्या ना, ते बाकीचे लोक बघतील. यू आर ए मिनिस्टर, तू काय हिंदूंचा मिनिस्टरच नाही आहे, तू महाराष्ट्राचा मंत्री आहे. मुळात त्याला मंत्री बनवण्याची लायकीच नाही यायची. तर तुम्हाला त्या उद्धव ठाकरेला शिवीगाळ करायला ठाकरी भाषेत तुम्हाला एक असं भाडोत्री हिंदुत्व पाहिजे होतं. काय बोलतो तो, त्याचा अभ्यास किती, त्याची पोच किती, त्याचं सॅक्रिफाईस किती. 3 वेळा निवडून आलं म्हणजे राणेमध्ये 3 वेळा निवडून आले. असे देशात अनेक गुन्हेगार गुंड आहेत, ते 3 काय 10 वेळा निवडून आलेले आहेत. निवडून येणं म्हणजे काय क्रायटेरिया असतो का? काय झालं राजकीय लोकांचं सांगतो तुम्हाला. ह्यांना आपण निवडून आणणार असं वाटलं ना की त्यांना असं वाटतं आपण मालकच जाऊ. हा खरा प्रॉब्लेम. मी निवडून आलो आहे. अरे बाबा, तू लोकप्रतिनिधी आहे. लोकांची कामं करण्यासाठी तुझी जी रास्त महत्त्वाकांक्षा आहे, काही पद मिळविण्याची, सत्ता मिळविण्याची, प्रतिष्ठा मिळवायची, ती तुला संधी दिली आहे लोकांनी. त्यात थोडं तुला काय मिळवायचं मिळव. लोकांची कामं करायची आहे, ते लोकांचं पद आहे, ते जनसेवेचं पद आहे. तू काय मालक नाही ना. निवडून आणा म्हणजे काय दादागिरी करतो, शिवीगाळ करतो का? मी प्रकाश महाजनांना म्हटलं की राणेने सांगा माझा नंबर आणि मला सांगा मला चॅलेंज करायला. राणे मला घाबरतात. छोटे राण्यांचं सोडून द्या, मोठा राणे घाबरतो मला. आणि अजून मी ठाकरे शैलीत बोलायला सुरुवात नाही केलेली. मी एकदा बाळासाहेब ठाकरे शैलीत बोलायला सुरुवात केली ना, मग कोणालाच ऐकवणार नाही.
ती काय मी मर्यादा ठेवली म्हणून ते लोकांनी मग मला लाईटली घेतलं म्हणून काही गोष्टी बोलतो. तर प्रकाश महाजनांना मी सांगितलं की तुम्ही राणेंना 24 तासात माफी मागायला सांगा, डिमांड करायची, कारण हे प्रकार कुठे थांबले पाहिजे. माजी केंद्रीय मंत्री फेसबुकवर धमकी देतो की तू कुठेतरी भेटा तुला उलटी करायला लावेल, तू जिथे असेल तिथे जाईल तुझ्या मागे. अरे काय आहे हाच तर मुळात राजकीय दहशतवाद आहे. राजकीय दहशतवादावर मी आता अमित शहाशी बोलणार आहे. राजकीय दहशत आणि मुख्यमंत्र्यांना आपलं प्राईम मिनिस्टरना यांना पत्र पाठवणार आहे की राजकीय पॉलिटिकल टेररिझमवर तुम्ही कायदा आणा. हे राजकीय लोक जे सांगतात ह्याला तुरुंगात टाकू, त्याला मारून टाकू, त्याला संपून टाकू, त्याला घरात हे करू, त्याला मारू, हे काय आहे? संविधानात अशी काही सोय आहे का? तुम्ही स्वतःला समजता काय रे? हां, तुम्ही काय विकत घेतलं का महाराष्ट्राला? किंवा मला काय विकत घेतलं का? हां, तुमची अवकात काय? हे नारायण राणेचे वडील कोण गरीब होते, कष्टातून आला माणूस, बाळासाहेब ठाकरेंमुळे मोठा झालेला माणूस आहे. ठीक आहे बाबा, अभ्यास केला, काळाच्या ओघात शिकला, महत्त्वाकांक्षी आहे, जिद्दी आहे. तो एक काळ होता कोकणातला, कोकणी माणूस उभा राहिला शिवसेनेच्या बाजूनी, कष्ट करत गेला, बेस्टचं नगर अध्यक्षपद हे ते ठीक आहे, आनंद आहे ना, चांगला आहे ना. पण बाबा तुझा एन्काउंटर का नाही झाला नारायणराव राणे? बाळासाहेब ठाकरे होते म्हणून. पुढे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर सोनिया गांधीने प्रोटेक्शन दिलं, आता भाजपवाले प्रोटेक्शन देत आहेत. तुमची 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 25 वर्ष तर प्रोटेक्शन घेऊनच चाललेलं आहे ना. तर बाळासाहेब बोलले तर कुठून झक मारली आम्ही सीएम केलं, ते नंतर मलाही तसं वाटायला लागलं. कारण बाळासाहेब ठाकरेंनी मी राणेला मुख्यमंत्री केलेलं आहे. बरं, माणसाचं एकदा ठीक आहे, थोडं वय झालं, थोडं अनुभवाने माणसाने बोलायला पाहिजे. आपली मुलंही मोठं झालेली आहेत, त्यांना आता नातवंड झालेली आहेत, आजोबा आहे नारायण राणे. एकापेक्षा एक महाराष्ट्रात लोक बघितलेत मी. गणपतराव देशमुख, कशी भाषा असते त्यांची, काय ही भाषा आहे, काय धमक्या. भाजपचं काय झालं ना, भाजपला स्वतःलाही करता येत नाही. मग उद्धव ठाकरेच्या विरुद्ध मुंबईत लढायला कोण आहे? राज ठाकरे. मग राज ठाकरेच्या घरी बसायचं जायचं, मग कधी एकनाथ शिंदे, कधी फडणवीस भेटणार, राज ठाकरेला भेटणार, हे करणार. पण राज ठाकरेचं काही निश्चित नाही. राज ठाकरेचा मनस्वी माणूस आहे. पटलं नाही पटलं. मग आता दुसरं कोण? राणे. मग राणेंना सगळी अंडी पिल्ली माहिती आहे, असं भाजपवाल्यांचा समाज आहे. हे पण त्यांना काहीतरी माहिती देतात असं. राणेंची अंडी पिल्ली उद्धवला माहिती आहे असं. दोघांची अंडी पिल्ली भाजपवाले उभत बसलेले आहेत. दोघांची अंडी भाजपवाले उभत बसलेले आहेत. कधी ह्याच्यातून एक पिल्लू बाहेर येतं, कधी ह्याच्यातून एक पिल्लू बाहेर येतं. सगळा पोरकटपणा आहे. प्रकाश महाजनांना मी सांगितलं की तुम्ही ते मधल्या काळात रिव्हॉल्वर जे परत दिलं होतं ना पोलिसांना बीड प्रकरणानंतर, ते परत घ्या आणि राणेंना सोडू नका, माफी मागायला लावा. हा प्रकार बंद झाला पाहिजे.